ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय कोरोना लस परिषद एबीपी माझावर, ज्यावरती मान्यवर तज्ज्ञ डॉक्टर्स आपापल्या क्षेत्राशी निगडित लोकांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. खास करून ज्याचा संदर्भ आहे लसी बाबतीतला. मी आता जातोय डॉक्टर तृप्ती गिलाडा यांच्याकडे. मला विषाणूच्या बाबतीत खास करून काही मुद्दे जाणून घ्यायचे त्यांच्याकडनं, जे लोकांच्या मनात आहेत. डॉक्टर तृप्ती, याच्यातला स्ट्रेनचा सारखा मुद्दा येतोय. पुन्हा एकदा लोकांचा कदाचित गैरसमज होऊ शकतो. कोरोना नेहमीच होता आपल्यामध्ये आणि कोरोनाचा त्रासही होत होता, पण हा निओ कोरोना होता. त्याच्यात आता ब्रिटनचा स्ट्रेन आला. तर ही कोरोनातलं म्युटेशन, त्याच्यानंतर येऊ घातलेले विषाणू, या बाबतीत आता यापुढे ॲज अ ह्युमन लाईफ, ज्याला न्यू नॉर्मल हा शब्द खूप वापरला जातोय, या सेंचुरीमध्ये 21st ऑनवर्ड्स आता ही नवीन सेंचुरी कशी असणार आहे या व्हायरस सोबत? तर आपल्याला हे समजावं लागणार की प्रत्येक व्हायरस थोडा थोडा म्युटेट होत राहतो. बरं. आणि कोरोना व्हायरस पण जेव्हा पण मल्टिप्लाय होतो तेव्हा काही लहान म्युटेशन होत राहतात. पण या म्युटेशननी काही व्हायरसला भरपूर काही फरक पडत नाही. कधी कधी असे असे म्युटेशन येतात की कधी कधी ट्रान्समिशन वाढतो, कधी कधी डेंजर वाढतो. पण सध्या आपल्याला जे जे युकेचा स्ट्रेन दिसलेला आहे हो. त्यात ट्रान्समिशन वाढतोय, पण डिझीज सिव्हिअरिटी किंवा जास्त मृत्यू होते असं नाही आहे. बरं. आणि जे व्हॅक्सिन्स पण आता जे आहेत आपल्याकडे सर्व आणि जे पाईपलाईन मध्ये पण आहेत, ते व्हॅक्सिन मध्ये भरपूर जे स्पाइक प्रोटीन आहेत त्यातले व्हेरियस रिजनसाठी इम्युनिटी होते. बरं. आणि फक्त एक म्युटेशननी व्हॅक्सिनचा इफेक्ट कमी होत नाही. तर जी आपल्याला भीती आहे की हे व्हॅक्सिन पुढच्या स्ट्रेनवर काम करणार की नाही, ते आपल्याला सध्या भीती करायची गरज नाहीये. असं होऊ शकतो की काही महिन्यानंतर किंवा हो. काही वर्षांनी काही मेजर चेंज झालं तर ते होणार. दुसरं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की व्हॅक्सिन असो नसो, स्ट्रेन कोणता पण असो, बरं. पण जोपर्यंत आपण मास्क घालून राहिलो तोपर्यंत आपण प्रोटेक्टेड राहणार. बरं. आणि म्हणून आपल्याला हे ओक्साने सांगितलं की हो. 2020 वर इज द इयर ऑफ मास्क. हो. ते आपल्याला हे व्हॅक्सिन घेतलं म्हणजे मास्क खाली, हो. ते व्हायला नकोय. बरं, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे व्हायरसच्या बाबतीतला सुद्धा. मी डॉक्टर गंगाखेडकरांकडे जाईन आणि त्यानंतर डॉक्टर आवटे, त्यानंतर मी पुन्हा स्टुडिओमध्ये डॉक्टर पल्लवी यांच्याकडे येईन. डॉक्टर गंगाखेडकर, याच्यातला एक मुद्दा होता सर्वसामान्यांच्या हर्ड इम्युनिटी, हा एक शब्द खूप सध्या कॉमन झाला होता. आता वॅक्सिनेशन होत असताना लोकांमध्ये बोलताना पत्रकार म्हणून काही जण स्वतःहून हा डिसिजन घेतात की आपण काही काळ थांबावं. एकतर पंतप्रधान आधीच म्हणालेले की हे काय मॅन्डेटरी अनिवार्य अशा प्रकारे लसीकरण नाहीये. अशा परिस्थितीत लोकांच्या मनातला हर्ड इम्युनिटीबद्दलचा त्यांचा समज, भारतातली असलेली इम्युनिटी आणि वॅक्सिनेशनचं प्रमाण, या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय लोकांच्या मनातल्या हर्ड इम्युनिटीच्या इम्प्रेशन बद्दल? नाही, हर्ड इम्युनिटी म्हणजे आपण, आता मी साध्या शब्दांमध्ये सांगतो, आपण नेहमी म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती चांगली असते, हो. काही लोकांची प्रतिकारशक्ती चांगली नसते. हो. आता याचा दुसरा अर्थ काय असतो? खरा अर्थ हा आहे की प्रत्येक व्यक्ती जेव्हा एखाद्या इन्फेक्शनच्या विरुद्ध स्वतःच्या अँटीबॉडीज तयार करते, हो. किंवा तो विषाणू परत येताना किंवा जीवाणू परत येताना जितका स्ट्रॉंगली अँटीबॉडीज तो तयार करतो, यामध्ये फरक असतो. बरं. नॅचरल इन्फेक्शन जे होत असतं, नॅचरल इन्फेक्शन मध्ये सर्वसाधारणपणे असं होऊ शकतं की त्या व्यक्तीची जी मेमरी असते हो. या अँटीबॉडीज तयार करण्यासाठीची, ती सुद्धा जागृत होत असावी. परंतु याबद्दल पूर्ण खात्रीलायक आपल्याला सांगता येणं अतिशय कठीण आहे. बरं. म्हणून एखाद्या व्यक्तीला समजा ती हर्ड इम्युनिटी म्हणून, म्हणजे त्याला असं वाटत असेल की मला लागण होऊन गेली, हो. मग लागण होऊन गेली तर मी ही व्हॅक्सिन घ्यायची का? हो. त्या व्यक्तीने असा विचार करू नये, कारण व्हॅक्सिन सुद्धा 2 डोसची आहे. बरं. समजा इन्फेक्शन झालं असेल तर त्यानंतर मी दुसऱ्यांदा व्हॅक्सिन जेव्हा देतो तर माझी प्रतिकारशक्ती जास्त जागृत करतोय आणि त्याविरुद्ध मी लढू शकतो हे बघत असतो. बरं. पण पूर्ण हर्ड इम्युनिटीवरती विश्वास ठेवून, हो. की कारण अनेक वेळेला आपल्याला हे सिरो सर्वे जे होत आहेत, हो. दिसून येते की अनेक लोक म्हणतायत की हे प्रिव्हॅलन्स जो आहे अँटीबॉडीजचा हा जास्त लोकांमध्ये आहे. यावर आपल्याला विश्वास ठेवून आपण व्हॅक्सिन घेणार नाही किंवा व्हॅक्सिन घेणं थोडे दिवस टाळावं असा विचार करणं कदाचित योग्य ठरणार नाही. बरं. कारण आपण जितक्या लवकर ही व्हॅक्सिन देऊन जास्तीत जास्त लोकांना प्रोटेक्ट करू, हो. तेवढं लवकरात लवकर कोरोना व्हायरस हा आपल्या देशांमध्ये हो. कमी करण्याचा प्रयत्न जो चालू आहे तो त्यामधनं शक्य होईल.
पण लोक जर जास्त लोक असं विचार करून बसले हो. की मला हर्ड इम्युनिटीचं प्रोटेक्शन असेल ते योग्य ठरणार नाही. बरं. आणि परवाच्या दिवशी जे काय एक पब्लिकेशन आलंय त्यामध्ये इतकंच दिसतंय की 8 महिन्यापर्यंत त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज दिसून येतात. 8 महिन्यापर्यंत त्याला प्रोटेक्शन असू शकतं ज्या व्यक्तीला लागण झाली असेल. बरं. तो एसिम्प्टोमॅटिक असेल, लक्षण नसलेला किंवा माइल्ड डिसीजवाला असेल किंवा सिव्हिअर डिसीजवाला असेल. हो. तर म्हणायचा उद्देश काय, त्या बाबींवर विश्वास ठेवून आपण आपलं आयुष्य जास्त जोखीमेत घालण्यापेक्षा हो. एक साधी बाब जर लस घेण्याची आहे हो. ते करून जर सगळ्यांना हातभार लागत असेल की इतर लोकांना लागण होणार नाही हो. तर ते घेणं टाळू नये असं मला वाटतं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा खास करून त्या लोकांसाठी ज्यांनी मनापासून स्वतःमध्येच ठरवून टाकलं की आपण 1 वर्ष लस घेणार नाही, आपण नंतर घेऊ किंवा तत्सम हर्ड इम्युनिटीबद्दल आपल्या आरोग्य प्रतिकार क्षमतेबद्दल विश्वास असणं हा एक भाग झाला. पण विश्वास म्हणजे सायंटिफिक ट्रूथ नव्हे ते मात्र सांगायला आपल्याला कोणीतरी डॉक्टर रमण गंगाखेडकरच लागतात. त्यामुळे असे स्वतःच्या मनाने निर्णय घेऊ नका लसीकरणाबाबतीतले. ही एक छोटीशी रिक्वेस्ट. मी डॉक्टर प्रदीप आवटेंकडे जाईन आणि त्यानंतर डॉक्टर पल्लवी यांच्याकडे जाईन. डॉक्टर प्रदीप सर, आता यापुढे शासकीय व्यवस्था जी या सगळ्या लसीकरणासाठी प्रत्यक्ष जमिनीवर उतरणार आहे, फ्रंटलाईन वॉरियर्स असणार आहेत, त्यांच्या कामाबद्दल सांगा, त्यांच्यावर येणाऱ्या ताणाबद्दल सांगा. एका ताणातून ते नुकतेच बाहेर पडलेले आहेत जो गेल्या 9 महिने होता. आता पुढचा ताण इतक्या प्रचंड अभूतपूर्व ऐतिहासिक वॅक्सिनेशनला त्यांना सामोरं जायचंय. कशा प्रकारे बघता तुम्ही या सगळ्या टीमचा एक भाग म्हणून? तर निश्चितपणे मागच्या पूर्ण वर्षभरामध्ये आरोग्य यंत्रणा हो. आणि या यंत्रणेमध्ये काम करणारे डॉक्टर, नर्सेस आणि सगळे आरोग्य कर्मचारी यांनी खूप बहादुरीनं आणि धैर्यानं हो. हे सगळं जे संकट आहे त्याला तोंड दिलेलं आहे. आणि आता आपण जेव्हा लसीकरणाकडे जातो आहोत तेव्हा पुन्हा एक नवीन तयारी आपण करतो आहोत. बरं. परंतु मला सांगायला हे आवडेल या ठिकाणी की याचं सूक्ष्म नियोजन जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं आपण केंद्रीय पातळीवरून केलेलं आहे. बरं. कारण जगभरामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला साधारणपणे लहान मुलांच्या मधले जे वेगवेगळे लसीकरण कार्यक्रम असतात, म्हणजे पल्स पोलिओ लसीकरण 5 वर्षाखालील किंवा मध्यंतरी आपण मिझल्स रुबेला कॅम्पेन हो. हे 9 महिने ते 15 वर्षाच्या मुलांमध्ये आपण राबवलं. तर आपल्याला साधारणपणे ह्या लहान मुलांमधल्या मोठ्या मोहिमेंचा सराव आहे, अनुभव आहे जगभरामध्ये. परंतु मुख्यत्वे प्रौढ लोकांच्या मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण हे जगच पहिल्यांदा करत आहे. आपला देशही त्याला अपवाद नाही, आपलं राज्यही त्याला अपवाद नाही. परंतु या सगळ्याच्या अनुषंगानं जे नियोजन आहे त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची मदत असेल किंवा जे सूक्ष्म नियोजन आहे की हो. साधारणपणे आपल्याकडच्या निवडणुका आपण ज्या पद्धतीने घेतो अच्छा. त्या पद्धतीनं प्रत्येकाने एक बूथ असेल, त्या बूथवर आपण पाहतो आहोत की 5 लसीकरणाचे अधिकारी असतील. त्यांच्याकडे क्राऊड मॅनेजमेंट पासून ते लसीकरण त्यानंतरचं निरीक्षण याच्याकरता जबाबदारी असेल. आणि तिथं 3 वेगवेगळ्या खोल्या असतील, ज्याला आपण म्हणू की वेटिंग रूम, त्यानंतर लसीकरणाची रूम आणि त्यानंतर ऑब्झर्वेशन रूम. या सगळ्या पद्धतीनं आपण ते नियोजन करतो आहोत. त्याशिवाय सेकंड डोसचा जो SMS आहे तो प्रत्येकाला त्याच्या मोबाईलवर मिळेल की तुम्हाला पुढचं लस कुठं आणि कधी घ्यायची आहे ते. बरं. या पद्धतीनं आपण नियोजन सगळं करतो की जेणेकरून या सगळ्यामध्ये कुठेही त्रुटी राहू नये बरं. याच्याकरता यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. आणि आपण म्हणाला ते अगदी खरं आहे की ही जी सगळी म्हणजे आमच्या 1000 लोकसंख्येला काम करणाऱ्या अगदी अल्पशिक्षित आशा कार्यकर्तीपासून हो. ते डॉक्टरांपर्यंत सगळ्या मंडळींनी जे अत्यंत अभूतपूर्व असं काम केलेलं आहे खरं आहे. त्या कामाचा हा परिपाक आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि अजून ते कौतुक करणं बाकी राहणाऱ्याकडे अजून खूप पुढचं मोठं काम उरलेलं आहे. मी डॉक्टर पल्लवी यांच्याकडे जातो एक प्रश्न घेऊन. मधल्या काळातच बातमी आली की या इंजेक्शनच्या बाबतीत सुद्धा एक नोझल सुद्धा असणार आहेत आणि डायरेक्ट म्हणजे की आपण इंजेक्ट करतो तशा स्वरूपाचं सुद्धा 2 पर्याय असणार आहेत. सो त्याच्यातल्या परिणामकारकतेबद्दल आणि तोही काही ऑप्शन विचार केला जाणार आहे का? कारण जेव्हा त्याची टेस्ट झाली कोविशिल्डची नाकाद्वारे त्यावेळी ती जास्त परिणामकारक असते अशा संबंधितांचं म्हणणं होतं. तुमचा टेक काय त्यावर? ह्याची ट्रायल झालेलीच नाहीये. ट्रायल जी झाली आहे ती इंट्रामस्क्युलर म्हणजे हो. स्नायूत देणाऱ्या स्नायूत इंजेक्शनची देणारी, झालेली आहे. ओके. त्यामुळे आता ज्या दोन्ही आपल्या अप्रूव्ड आहेत, कोविशिल्ड असू दे अथवा कोवॅक्सिन, ह्या दोघांचे 2 डोस इंट्रामस्क्युलर द्यायचेच झालेली आहे. तिसरी ज्याला मान्यता ट्रायलला मिळाली आहे ते इंट्राडर्मल आहे, म्हणजे त्वचेत द्यायचं आहे, बरं. पण ते देखील इंजेक्टेबलच आहे. पण जे मगाशी डॉक्टर गंगाखेडकर म्हणाले की अजून 73 आणि जवळजवळ 250 आहेत, त्याच्यात काही नेझल रूटनी आहेत. कारण का हे विषाणू जे आहे ते नाका आणि तोंडावाटेत जातं. हो. त्यामुळे ते जर वॅक्सिन आलं तर ते द्यायला सोपं जाणार आहे. पण सध्या आपल्याकडे जे 3 आहेत त्या तिन्हाचाही मार्ग
हा इंजेक्शनच आहे, बरं. इंजेक्शननीच द्यायचं आहे. फक्त एक मॉडिफिकेशन होऊ शकेल ज्याचा इंग्लंडही विचार करतोय हो. की अजूनपर्यंत प्रत्येक ट्रायलमध्ये ह्या 2 वॅक्सिन्समध्ये 4 आठवड्याचा गॅप दिलाय. बरं. जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर हा गॅप 4 आठवड्यापासून 12 आठवड्यांपर्यंत वाढवता येईल का ह्याच्याबद्दल इंग्लंड विचार करते, त्यांची एक्सपर्ट कमिटी विचार करते. बरं. आपली देखील नक्कीच करेल आणि तो विचार होईल. पण सध्या नेझल रूटचा म्हणजे सध्या नाका वाटे पर्याय द्यायचा नाहीये. नाहीच आहे, अजिबात नाहीये. आणि नेझल असणं किंवा तुम्ही ज्याला इंट्रामस्क्युलर म्हणाला त्याच्या परिणामकारकतेमध्ये फरक पडतो? ते ट्रायल नंतरच ते कळेल. trial कारण का नंतर कळेल. अँटीबॉडी दोन प्रकारच्या ट्रायल म्हणू शकतो. एक म्हणजे हे इंजेक्शन दिल्यानंतर ह्या ज्या ट्रायल झाल्यात ह्या पेशंटच्या अँटीबॉडीज Okay. शरीरातल्या तपासल्या गेल्यात आणि पाहिलं गेलंय की दुसऱ्या डोस नंतर 2 किंवा 3 आठवड्यांनी अँटीबॉडीज येतात. हे सायंटिफिकली किंवा लॅबमध्ये सिद्ध झालेलं सत्य आहे बरं. की वॅक्सिन दिल्यानंतर इम्युनिटी येते. सध्या तरी आता आपण फील्डमध्ये कधी सिद्ध होणार Exactly. जेव्हा भरपूर लोक घेणार आणि कोरोनाचं प्रमाण कमी होणार. सध्या तरी आपण किमान आहे त्या वॅक्सिनेशनचा जास्त गांभीर्याने विचार करूयात. मग नेझल येणार का आणि आणखी कुठल्या 2-3 उल्लेख त्यांनी केला त्यांच्यापर्यंत आपण जायला नको. आता पहिल्यांदा प्रक्रिया सुरू होणं गरजेचं आहे. एक छोटासा ब्रेक, इथे ब्रेक नंतर बाकीच्या मान्यवरांकडे जाऊया. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आहात कोरोना लस परिषद एबीपी माझानं आयोजित केलेल्या परिषदेमध्ये. आपल्यासोबत मान्यवर आहेत आणि आपण कोरोना लसीकरण, कोरोनाचा नवीन स्ट्रेन या सगळ्या विषयाच्या बाबतीत सविस्तर चर्चा करतोय. मी आता जाणार आहे डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्याकडे. डॉक्टर गंगाखेडकरजी, या वॅक्सिनच्या बाबतीत मी आताच इकडे डॉक्टर पल्लवींशी पण बोलत होतो. खूप इंटरेस्टिंग गोष्टी कळल्या. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड याच्या कार्यप्रणालीमध्ये फरक आहे जो तुम्हाला तर जास्त माहिती, पण आपल्या प्रेक्षकांसाठी कोवॅक्सिन मेलेला कोरोना, मी अगदी साध्या मराठीत सांगतोय, मेलेला कोरोना विषाणू तुमच्या शरीरात येतो, तुमची पांढरी पेशी त्याच्याशी लढते ॲज इफ तो एक खरा विषाणू आहे आणि तिला कळते की या विषाणूशी असं लढायचं आहे. व्हेअरॅज कोविशिल्डच्या बाबतीत मात्र माकडापासून उत्पन्न असणाऱ्या विषाणूचा कोरोनाचा विषाणू त्याच्यात स्ट्रेन घालून, म्हणजे त्यातली सायंटिफिक टर्मिनॉलॉजी तुम्ही वापरा आणि मग तो व्हायरस, म्हणजे थोडक्यात कोविशिल्डमध्ये एक प्रकारे ऍक्टिव्ह विषाणू तुमच्या शरीरात सोडला जाणार आहे. आता हे सगळं जास्त तांत्रिकदृष्ट्या सुलभ करून तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगायची जबाबदारी तुमच्यावर आहे. पण हे इंटरेस्टिंग आहे, आम्हाला समजावून सांगा या 2 लसीमधला तांत्रिक फरक. गंगाखेडकर सर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? बहुधा डॉक्टर रमण गंगाखेडकरांपर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये. मी हरकत नाही, कारण मी डॉक्टर पल्लवी यांच्याशीच तो बोलत होतो. तर या 2 लसींमधल्या कार्यप्रणाली नेमकी कशी आहे? दोन्ही खूप वेगवेगळे आहेत. ह्याचं म्हणून कोविशिल्डचं ओरिजिनल नाव चॅडॉक्स होतं. अच्छा. चिंपॅन्झी ॲडिनोव्हायरस ऑक्सफर्डनी केलेली टेक्नॉलॉजी. ओके. तर चिंपॅन्झीजना जो ॲडिनोव्हायरस होतोय तो घ्यायचा, म्हणजे खूप सोप्या भाषेत आपण बोलतोय, आणि कोरोनाचे जे स्पाइक प्रोटीन आहेत, कोरोनाचे जे आपल्याला तुरे दिसतात तो त्यात घालायचा आणि ती व्हायरस शरीरात सोडायची. जे शब्द मी वापरले की कोविशिल्ड मध्ये एक प्रकारे एक जिवंत व्हायरस तुमच्या शरीरात जाणार आहे, खरं आहे, पण कोरोनाचा नाही. कोरोनाचा नाही. तो ॲडिनो व्हायरस जो आहे बरं. तो आजार नाही क्रिएट करणार. फार तर फार केला तर माइल्ड सर्दी पडसं होईल, पण काही मोठा आजार करणार नाही, हे माहिती आहे. बरं. ते तेवढं सेफ आहे. म्हणजे आपण मगाशी जे बोललो, वॅक्सिनची टेक्नॉलॉजी इतकी बदलली आहे. 1,500 वर्षांपासून वॅक्सिनेशन चालू आहे. पण ते कसं चालू असायचं, एकाला देवी झाली आहे, अंगावर पुळ्या आल्या तर त्यातलं पस काढा आणि दुसऱ्याच्या अंगावर सुईनी थोडंसं फिरवा. एखाद्याला कमी डोस मिळाला तर तो थोडासा आजार होईल आणि बरा होईल. एकाला त्या सुईनी भरपूर झालं तर त्याची विकेट गेली. त्यामुळे त्या लसीकरणापासून आपण आता 1500 वर्षात खूप पुढे आलोय. सेफ्टी खूप झालेली आहे. एफिकसीसाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत. माणूस ह्या वॅक्सिनचा अपाय होणार नाही याची जवळजवळ खात्री झालेली आहे. आणि दुसरी जी आपली कोवॅक्सिन आहे त्याला आपण किल्ड व्हायरस म्हणतो ना, तो प्रकार आहे की व्हायरस असते ती आपल्या ही भारतीय वॅक्सिनच आहे. NIV कडून आता एवढं टेस्टिंग होतंय, NIV कडून कोरोना व्हायरस उपलब्ध झालेत. सोप्या भाषेत सांगायचं तर केमिकल्सनी त्यांना मारून टाकलंय. मृत व्हायरस आहेत, पण मृत व्हायरस तुम्ही किती घालणार, थोडा अमाऊंट आला पाहिजे, म्हणून ते एका सेलवर चढवले जातात. विरो सेल लाईन म्हणतात त्याला. त्या सेल लाईनवर ते चढवले जातात सो दॅट ते शरीरात पसरू शकतील. पण ते सगळं मृत असतं, तिथून परत नवीन व्हायरस बनू शकत नाही आणि ते सगळीकडे फिरतं. आणि कॅडिलाचं जे आहे तो आणि वेगळा प्रकार आहे. ते DNA मध्ये जातं. आपल्या शरीरात DNA असतं, ते DNA हे DNA ओळखतं आणि ह्याचा रिझल्टही खूप चांगला येतो. म्हणून ते इंट्राडर्मल, अगदी त्वचेत देऊनही त्याचा इफेक्ट होतं. आधी खूप भीती होती की माणसाचाच DNA बदलून जाईल, हा DNA त्या DNA शी जोडून, पण आता
ती सेल लाईन डीएनए सेल लाईन पण खूप सेफ आहे. त्यामुळे ह्या तिन्ही वॅक्सिन्स आहेत, हो. ह्यांचे रूट्स वेगवेगळे आहेत. आणि जर तुम्ही DCGI ची परवानगी वाचलीत ना, बरं. तर त्यांनी जी थोडी टीका झाली आपण तिकडे, ही पण ती उद्देश होती की भारत बायोटेकची जी वॅक्सिन आहे बरं. त्याला देण्यामागचं कारणही ते म्हटलंय की ह्या वॅक्सिनला परवानगी द्यायचं एक कारण हे आहे की म्युटंट स्ट्रेन्स येत आहेत. म्युटंट स्ट्रेन आल्या म्हणजे वेगवेगळ्या स्ट्रेन्स आल्या आणि गरज पडली हो. तर अजून एक पर्याय उपलब्ध असावा. आणि म्हणून हे खूप छान आहे म्हणजे की आपल्याकडे 3 वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. म्हणून भारत बायोटेकला प्रिलिमिनरी सोर्स म्हणून यासाठी बघितलं जात नाहीये, कारण तो फक्त मेलेल्या, म्हणजे मी अगदी साध्या मराठीत बोलतोय की तो मेलेल्या कोरोनावरती काम करणारी एक स्ट्रेन, त्यामुळे आता त्याचा उपयोग होईल. नाही, त्याच्यासाठी नाही, त्याची अजून ट्रायल व्हायची आहे. बरं. आणि ह्याची पहिली जी वॅक्सिन आहे त्याची ट्रायल जवळजवळ 26,000 पार्टिसिपंट्सवर परदेशी झालेली आहे, कोविशिल्डची, बरं. आणि 1,600वर आपल्या देशात झाली आहे. बरं. आणि भारत बायोटेकची होते 23,000 पेशंट्सवर झाली होती परवानगीच्या हो. दिवशी, ती वाढत जाईल. नाही, प्रत्येक वॅक्सिन परिणामकारक आहे. ओरल पोलिओ आणि इंजेक्टेबल पोलिओ परिणामकारक आहेत, फरक आहेत तिन्ही पण तिसरी इथे गंगाखेडकर, जे तुम्ही ऐकताय हे डिस्कशन, डॉक्टर पल्लवी जे सांगतायत ते, कारण मला त्याच्याशी संबंधित एक विषय घेऊन यायचा आहे तुमच्याकडे. हरकत नाही, गंगाखेडकरांपर्यंत जाता येत नाहीये, मी जातोय डॉक्टर तृप्ती गिलाडा यांच्याकडे. डॉक्टर तृप्ती, म्हणजे मला जेवढं सामान्य मराठीत कळले त्यानुसार कोवॅक्सिन भारत बायोटेकची आहे, ती सिंपल प्रिन्सिपलवर काम करते. मेलेला कोरोना, त्याची सवय तुमच्या पांढऱ्या पेशीला होणार, तो जिवंत कोरोनावरती तसाच लढणार, कोरोना तुमचा शरीरातला थांबला किंवा काय गेला. वेराज बाकीच्या काही अशा अशा ज्या वॅक्सिन्स आहेत त्याच्यामध्ये मात्र काही ॲडव्हान्स तंत्र आहेत, विषाणूच्या बाबतीत, डीएनएच्या बाबतीत. मग हे फरक का? जर का हे इतकं सोपं आहे की जे वॅक्सिनचं अगदी 1500 वर्षापासूनचं तत्व आहे, मेलेला विषाणू तुमच्या शरीरात आणला की तुमच्या पांढऱ्या पेशीला सवय होऊन तो लढू शकतो, हे तत्व जर का असेल तर या बाकीच्या टेक्नॉलॉजीतला फरक नेमका काय? हे मी खूप सोप्या मराठीत बोलतोय, मला माहिती आहे ह्याच्यातली सायंटिफिक टर्मिनॉलॉजी खूप मोठी आहे, ते तुमच्याकडनं समजून घ्यायचं आहे. तर आपल्याला प्रत्येक टेक्नॉलॉजीमध्ये जी एफिशियन्सी आणि सेफ्टी आहे हो. ती वेगवेगळी असते. बरं. जे डेड वॅक्सिन असतात किंवा जे कोवॅक्सिन सारखं आहे, डेड हो. वॅक्सिन बोलत नाही त्याला, पण त्यात ते जास्त सेफ असतात, कारण की सेफ म्हणजे त्यात ताप वगैरे जास्त येत नाही. बरं. पण एफिकसी वाईज एकदा क्लिनिकल स्टडीज सर्व झालेत आणि सेफ्टी आणि एफिकसी प्रूव्ह झालेत, तर आपल्याला माहित आहे की हे सेफ पण आहे आणि त्यांना अँटीबॉडीज होणार आहेत आणि त्यांना कोविड होण्याची शक्यता कमी होणार वॅक्सिन रेसिपियंट्स. बरं. पण हे वेगवेगळे वॅक्सिन का? कारण की वेगवेगळे सायंटिफिक स्टडीज वेगवेगळे टेक्नॉलॉजीने वॅक्सिन तयार करतात. हो. तयार करताना माहित नसतो की कोणता वॅक्सिन ऍक्च्युअली खूप सक्सेसफुल होणार. बरं. तर वेगवेगळे ग्रुप्सचं जे एक्सपर्टीज आहे त्याप्रमाणे ते वॅक्सिन तयार करतात. आणि एकदा आपल्याला ती टेक्नॉलॉजी कळाली हो. तर गंगाखेडकर सर बोलले की आता पुढे, याच्या पुढे कधी पण काय कोणता नवीन व्हायरस आला तर टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे हो. की आपल्याला मात्र 4 किंवा 6 आठवड्यातच वॅक्सिन तयार करू शकतात. बरं. कारण की आता ते पुन्हा आपण सायंटिस्ट लोकांना कळालेलं की कसं करा. बरं. फाईन, मी इकडे एक छोटासा ब्रेक येईन. ब्रेकच्या नंतर कोरोना लस परिषद अशी सुरू राहील. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय कोरोना लस परिषद एबीपी माझावर, आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर रमण गंगाखेडकर. मी त्यांच्याकडे चाललोय. गंगाखेडकर सर, मगाशी माझा आवाज आपल्यापर्यंत गेला नसेल, पण आमची जिथे चर्चा सुरू होती भारतात उपलब्ध असणाऱ्या 2 लसींच्या कार्यप्रणालीविषयी, मी कार्यक्षमतेबद्दल म्हणत नाही, कार्यप्रणालीविषयी, ज्याच्यामध्ये अगदी थोडक्यात साध्या मराठीत बोलायचं झालं तर कोवॅक्सिन ही मृत कोरोना शरीरात जाऊन त्याच्यामध्ये पांढऱ्या पेशीला लढायची प्रेरणा, म्हणजे पांढरी पेशी त्याच्यावरती काम करू शकते अशा प्रकारची सवय लावते. दुसरीकडे कोविशिल्डच्या बाबतीत मात्र एका माकडातून घेतलेला विषाणू, त्याच्यात काय ते स्पाइक प्रोटीन्स घालून वगैरे एक प्रकारचा ॲक्टिव्ह विषाणू तुमच्या शरीरात सोडला जातो. तर हे जरा जास्त म्हणून नेटक्यापणाने शास्त्रीय परिभाषेत, पण आमच्या प्रेक्षकांना समजेल अशा भाषेत प्लीज. आपल्या शरीरात जे काय प्रोटीन्स बनत असतात हो. ते कसे प्रोटीन्स बनावे, कोणत्या प्रकारचे प्रोटीन्स बनावे, हो. हे आपले जीन्स ठरवतात, ज्याला आपण डीएनए म्हणून म्हणतो सर्वसाधारणपणे. हो. तर त्या डीएनए जे काय सांगितलेलं असतं त्यानुसार हे प्रोटीन्स बनत असतात. तर आपण जेव्हा एखादा पूर्ण विषाणू देतो तर त्यामध्ये संपूर्ण त्या डीएनएचा सिक्वेन्स जो असतो तो संपूर्ण टाकलेला असतो. परंतु आता डीएनए पासनं प्रोटीन कसं बनतं, तर डीएनएनी
जे काय त्याला ज्या इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या तो मेसेंजर RNA ला पहिल्यांदा देतो आणि मेसेंजर RNA हा एक असा मधला एक बिचवला जसं म्हणतो ना आपण, तसं व्यक्तिमत्व आहे जे जाऊन प्रोटीन तयार करतं. बरं. सगळ्यात सोपा उपाय जो पूर्वी वापरला जायचा तो आपण इनॅक्टिव्हेटेड वॅक्सिन्स, म्हणजे जसं तुम्ही भारत बायोटेकची इनॅक्टिव्हेटेड वॅक्सिन पाहिली, ज्याच्यामध्ये विषाणू जिवंत नसतो पण पूर्ण विषाणूच टाकलेला असतो, किंवा काही वॅक्सिन्स अशा होत्या ज्या लाईव्ह वॅक्सिन वापरायच्या. बरं. पण ह्याच्यामध्ये काय होतं की ही जी वॅक्सिन असते यांनी प्रतिकारशक्ती प्रत्येकाची त्याच प्रमाणात जागृत होईल असं नसतं. अच्छा. तर म्हणून आपण काय म्हणतो की ही आपल्याला वाढवायचंय, म्हणजे जितक्या व्यक्तींना देऊ तितक्या व्यक्तींना पटकन प्रतिकारशक्ती जागृत झाली पाहिजे आणि त्याच प्रमाणात असली पाहिजे. म्हणून मग शास्त्रज्ञांनी काय केलं की हा DNA द्यायच्या ऐवजी आपण mRNA द्यायचा का हा विचार केला आणि दोन्ही बाबींवर वर्क करून त्यांनी असं ठरवलं, जसं फायझर आणि मॉडर्नाची जी वॅक्सिन आहे त्यामध्ये काय करतात, mRNA जो आहे म्हणजे जो बिचवला म्हणून जो आपण म्हणलो, ज्याच्याजवळ सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याला घेऊन त्याच्याकडनं प्रोटीन घडवून आणणे. आणि हा ऍस्ट्राझेनेकाची जी वॅक्सिन आहे त्यामध्ये त्यांनी काय केलंय, ऍडिनो व्हायरस जो असतो, जो आपला कॉमन कोल्ड म्हणजे साधा सर्दी खोकला जो होतो त्या सर्दी खोकल्याचा विषाणू, पण तो चिंपॅन्झी मधला घेतला, म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती त्याच्या विरुद्ध काम करणार नाही आणि त्याला मारून टाकणार नाही. अशा विषाणूला त्यांनी अल्टर करून त्याच्या जीन्समध्ये हे जे mRNAचे जीन्स आहेत एन्कोड करणारे ते जीन्स त्याच्यामध्ये टाकले, म्हणजे हा विषाणू शरीरात गेल्यानंतर तो ते रिलीज करतो आणि mRNA जेव्हा रिलीज होते तर आपोआप त्याचे स्पाइक प्रोटीन तयार व्हायला लागतात, कारण तशी इन्स्ट्रक्शन त्या DNA कडनं गेलेली असते. तर ऍस्ट्राझेनेकामध्ये हा ऍडिनो व्हायरस आहे, ऍडिनो व्हायरस मध्ये जे जीन्स टाकून त्यांना बनवायचंय ते त्यांनी प्रयत्न केलाय. आणि कोवॅक्सिन मध्ये संपूर्ण विषाणू आहे, म्हणून त्या विषाणूवरती जे स्पाइक प्रोटीन असतील ते ऑलरेडी तिथे त्याच्या विरुद्ध शरीर प्रतिकारशक्ती जागृत करतात. अतिशय इंटरेस्टिंग विश्लेषण आहे. आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न आला असेल की या कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मध्ये हा वाद काय चालू आहे, त्याचे त्या कंपन्यांचे प्रमुख एकमेकांशी वाद का घालतायत. तर त्यातल्या या काही तांत्रिक बाबी होत्या या आपल्या समोर आलेल्या आहेत आणि बहुधा मी अतिशय काळजीपूर्वक शब्द वापरतोय जो मी प्रश्न विचारणारे तृप्ती गिलाडा यांना. डॉक्टर तृप्ती, या कारणामुळे जी कारण आपल्याला सविस्तर आता डॉक्टर गंगाखेडकरांनी सांगितली, त्यामुळे कोवॅक्सिनला कोविशिल्डच्या तुलनेत प्लॅन बी, बॅकअप वगैरे शब्द वापरले जात आहेत, त्याच्यामागची ही कारण आहेत? नाही, म्हणजे वॅक्सिन जेव्हा फेज 3 ट्रायल्स होणार तर आपल्याला एफिकसी कोविशिल्ड आणि कोवॅक्सीची पण कळणार. पण सध्या कोवॅक्सिनचे फेज 3 ट्रायल्स कम्प्लीट झालेले नाही. ते फक्त फेज 1 आणि फेज 2 मध्ये आहे. सेफ्टी प्रूव्हन आहेत, म्हणजे सेफ आहेत ते आपल्याला कळालेलं आहे. आणि जोपर्यंत पूर्ण फेज 3 ट्रायल कम्प्लीट होत नाही तोपर्यंत फुल अप्रुव्हल देऊ शकत नाही, म्हणून त्यांना रिस्ट्रिक्टेड अप्रुव्हल दिलेला आहे बॅकअप साठी. पण हा बॅकअप यामुळे नाहीये कारण की त्याची एफिकसी कमी आहे किंवा सेफ्टी कमी आहे, तो कारण नाही. बरं, मी डॉक्टर पल्लवी यांच्याकडे येतो. मी ब्रेकमध्ये पण त्यांच्याशी हा प्रश्न बोलत होतो. डॉक्टर पल्लवी, इनॅक्टिव्हेटेड, म्हणजे मी माझ्या साध्या इंग्लिश आणि साध्या मराठीत बोलतोय, मला कल्पना ही सायंटिफिक टर्मिनॉलॉजी नाही. जो इनॅक्टिव्ह असा विषाणू आहे तो तुमच्या शरीरात घालायचा, तुमच्या पांढऱ्या पेशीला त्याची सवय होते लढायची आणि मग ती लढते आणि मग तुमच्या आजारावरती नियंत्रण येतं. ही सर्वमान्य सर्वांना माहीत असलेली टेक्नॉलॉजी जर का इतक्या वर्षापासून आपल्या पृथ्वीवरती आहे, शास्त्रज्ञांना माहिती आहे, तर ॲस्ट्राझेनेका, कॅडिस किंवा बाकीच्या कंपन्या आहेत, फायझर इन्क्लुडेड, या मंडळी अधिक गुंतागुंतीचं शोधायचा प्रयत्न करतायत. मग त्यांनी सिंपल पासून का नाही सुरुवात केली? सिंपलचे दुष्परिणाम देखील असतात. म्हणजे सिम्पलेस्ट एक्झाम्पल द्यायचं तर पर्ट्युसिसचं जे आम्ही वॅक्सिन देतो, घटसर्प ज्याला म्हणतात, ते होल सेल दिल्यामुळे प्रोटेक्शन मिळतं, एफिकसी आणि सेफ्टी असते, पण मुलांना त्याच्यामुळे ताप येतो, फिट्स येऊ शकतात. ज्या मुलांना ऑलरेडी काही मेंटल आजार आहेत त्या मुलांना ती वॅक्सिन आम्ही देऊ शकत नाही. म्हणून आता एक असेल्युलर पर्ट्युसिस वॅक्सिन आली आहे, म्हणजे त्या किटाणूचं आवरण काढून टाकलंय आणि मुलांना दिलेत, त्यामुळे ह्याचे साईड इफेक्ट्स असू शकतात. दुसरं, ही वॅक्सिन जरी सोपी वाटली पण समजा ह्याला टेम्परेचर -70 लागत असेल तर मग मला
म्हणजे फॅक्टरीपासून पेशंटला पोचेपर्यंत -70चं व्हॅन पाहिजे ट्रान्सपोर्टची. हे तुम्ही कोवॅक्सिन बद्दल बोलताय का? कुठलीही वॅक्सिन जी तुम्ही जिच्यामध्ये ही system इनॅक्टिव्हेटेड आहे. नाही, सुदैवाने आपल्या भारतात अजून एक चांगली गोष्ट आहे की ह्या तिन्ही वॅक्सिन्सना टेम्परेचर 2 to 8 डिग्रीजच लागते. ओके. पण फायझरची जी आहे तिला -70 लागते. बापरे. त्यामुळे म्हणून इनॅक्टिव्हेटेड जरी ती टेक्नॉलॉजी सोपी वाटली की हो. आणा व्हायरस मारून टाका आणि सोडा, तसं नाही. नाहीये. आणि मला समजा तुम्ही असं आता मोजता नाही येत व्हायरसेस, पण मला तुम्ही 10 व्हायरसेस दिल्या तर त्या एका पेशंटलाही पुरणार नाहीये. त्या 10 व्हायरसेसच्या मला अनेक करोड कॉपीज करायच्या आहेत, तेव्हा त्या ओके. पेशंटला पुरतील. त्यामुळे ते आता ह्या कोवॅक्सिननी हो. ती विरो सेल लाईनवर घेतली. कुठेतरी त्या सेल्सवर त्या टाकायच्या, हो. मग त्या वाढतात. ती संख्या तेवढी मोठी पाहिजे ना. इनफॅक्ट हाच नियम आजारासाठी पण आहे. काही लोकांना माइल्ड आजार होतो, काही एसिम्प्टोमॅटिक राहतात हो. आणि काही खूप म्हणजे व्हेंटिलेटरवर जातात, काही दगावतात. त्यात सायटोकाईन स्टॉर्मचा भाग बाजूला काढला तर कुठेतरी इनॉक्युलमचा रोल आहे. बरं. काही ना मास्क घातल्यामुळेही होतो असं म्हणतात, पण मास्क घातला, अंतर ठेवलं आणि झाला तर कदाचित तुम्हाला व्हायरल लोड कमी होतो. HIV च्या बाबतीत आपल्याला ते दिसलंय आणि त्रास कमी होतो. आणि जो बेपरवाहीने राहिला, हो. ज्याला व्हायरल लोड जास्त झाला त्याला त्रास जास्त होतो. बरा झाला तर अँटीबॉडीज कदाचित जास्त होत असतील. तर हे प्रिन्सिपल आपण वॅक्सिनमध्ये वापरतोय की तुम्हाला तेवढ्या व्हायरसेस शरीरात पोचल्या पाहिजे, हो. तरच शरीर ओळखणार, अटॅक करणार आणि अँटीबॉडीज प्रोड्यूस करणार. तुम्ही जर तेवढ्या पोचल्याच नाहीत किंवा तुमचं शरीर ते फॉरेन ओळखूच शकलं नाही तर ते अटॅकच नाही करणार. बरं, मी डॉक्टर गंगाखेडकर यांच्याकडे जाईन. डॉक्टर गंगाखेडकरजी, इतक्या तुम्ही म्हणालात जवळपास आणखी 100-150 वॅक्सिन्स वेगळ्या प्रकारचे येऊ शकतात. हे प्रकार पडण्याचं कारण काय? आणि जसं आम्हा कोणालाही वाटू शकतं की जर का एवढे पर्याय उपलब्ध आहेत तर ही स्वाभाविक मानवी प्रवृत्ती असते की याच्यातलं जे बेस्ट असेल ते आपल्याला मिळावं. त्यामुळे मला या वॅक्सिन्सच्या परिणामकारकता आणि प्रतवारी, परिणामकारकता सगळ्यांची असेल पण ह्याच्यातला सुद्धा अधिक बेस्ट, अधिक स्टँडर्ड, अधिक उत्तम, फायझरला जगाची मान्यता आहे तर मग आपण कोविशिल्डला जायचं का फायझरला जायचं, हे सामान्यांच्या मनात येणारे प्रश्न आहेत. त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, आता हे थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे, समजावून सांगायचा प्रयत्न करतो. प्लीज. प्रत्येक या वॅक्सिनच्या डेव्हलपमेंटच्या प्लॅटफॉर्म्सच्या स्ट्रेंथ्स आहेत, विकनेसेस आहेत. हो. म्हणजे चांगलेपणा पण आहे, काही ठिकाणी आपल्याला त्यामध्ये थोडेसे दोषही दिसतात. हो. आता जसं मी पूर्वी म्हणलो इनॅक्टिव्हेटेड वॅक्सिन, हो. जसे आपण म्हणलो कोवॅक्सिन ही इनॅक्टिव्हेटेड वॅक्सिन आहे. बरं. तर याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल इम्युन रिस्पॉन्स दिसण्याची शक्यता असू शकते. अच्छा. आता ह्याच्यामध्ये आपण ह्याला रिफाईन का करायला लागलो, याला चांगलं बनवायचा का प्रयत्न करतोय? कारण जेव्हा तुम्ही पूर्णच्या पूर्ण व्हायरस देता तर त्यामध्ये अनेक प्रोटीन्स वेगवेगळे जे आहेत ते शरीरामध्ये जाणार आणि त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट वाढण्याची शक्यता ही असू शकते. म्हणजे जे नको आहे ते पण आपण त्याच्यामध्ये देतोय. बरं. दुसरी बाब याच्यामध्ये कोवॅक्सिन साठी काय राहणार की कोवॅक्सिन जी आहे ही जर मला मास स्केलवर प्रोड्यूस करायची आहे तर माझ्यासमोर मोठा प्रश्न हा असतो की हा व्हायरस मला कल्चर करावा लागेल आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कल्चर करणं ह्याच्यासाठी मला बायोसेफ्टी लेव्हल 3 ची लॅब खूप मोठी लागते आणि त्यानंतरच मी तो व्हायरस जो कल्चर झालाय त्याला इनॅक्टिव्हेट करू शकतो आणि वॅक्सिन मध्ये रूपांतर करू शकतो. बरं. आता दुसरी बाब जी तुम्ही म्हणला हो. की आपण mRNA वॅक्सिन का करायची, हो. जी फायझर आणि मॉडर्नाची mRNA वॅक्सिन आहे. बरं. म्हणजे एक प्रकार काय असतो की डीएनए पासनं mRNA तयार होणार, mRNA बरोबर ते इन्स्ट्रक्शन जात असतात की स्पाइक प्रोटीन कसं बनवणार आणि मग ते स्पाइक प्रोटीन बनणार. तर लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलं. एकाने पाहिलं डीएनए वॅक्सिन बनवू, तर एक ग्रुप काय करतोय डीएनए वॅक्सिन ज्याच्यामध्ये तसं पाहिलं तर साईड इफेक्ट फार जास्त नाही परंतु ही माणसाच्या जीन्समध्ये जाऊन इंटिग्रेट होत असते. ती ऍक्च्युअली अनेक लोकांना देण्यासाठी सगळ्यात सोपी वॅक्सिन आहे, स्वस्त असू शकते, त्याला टेम्परेचरची प्रॉब्लेम्स नाही, वाटेल त्या क्वांटिटीमध्ये तयार करता येऊ शकते. ती डीएनए टाकला की डीएनए पासनं mRNA बनेल, mRNA पासनं ते स्पाइक प्रोटीन बनेल. मग mRNA वॅक्सिन जी आहे ती म्हणते की डीएनएचा वापर मी नाही करणार, मी काय करणार mRNA जे आहे त्याला आम्ही कसं म्हणणार एक तेलकट पदार्थाच्या ह्याच्यामध्ये घालून त्या mRNA ला घेऊन mRNA शरीरामध्ये सोडला जातो त्या वॅक्सिन मधनं. तर तो mRNAचं आयुष्य फार फायनाईट असतं, म्हणजे ते काही दिवसानंतर mRNA काम करत नाही.
तर मग तो mRNA सोडला तर मग तो जीन मध्ये जाणार नाही, न्यूक्लियस मध्ये जाणार नाही आणि तो बाहेरच्या बाहेरच तो त्याचं प्रोटीन बनवायसाठी त्याचं इन्स्ट्रक्शन्स आहेत म्हणून तो शरीराकडनं प्रोटीन बनवून घेऊ शकतो स्पाइक प्रोटीनचं, म्हणून mRNA व्हॅक्सिन. मग mRNA व्हॅक्सिन मध्ये फायदा काय आहे की mRNA जर मनात आणली तर सगळ्या बायोटेक्नॉलॉजी फर्म्स ज्या आहेत ना तिथं ही mRNA व्हॅक्सिन बनवायला आपण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करू शकतो, बरं. म्हणून स्केलअप हा सोपा असतो. बरं. आता याच्या व्यतिरिक्त लोक आणखी पुढे गेले. त्यांनी काय केलं की स्पाइक प्रोटीन हा चांगला प्रतिकारशक्ती जागृत करणारं प्रोटीन आहे, तर त्यांनी काय केलं, मी पूर्ण स्पाइक प्रोटीन कशाला देऊ, हो. मग मी काय करणार, त्या स्पाइक प्रोटीनचे महत्वाचे जे प्रोटीन्सचे भाग आहेत, हो. जे सब युनिट्स असतात, त्या सब युनिट्सना कट करणार आणि तेवढा पार्ट फक्त मी त्या प्रोटीनचा म्हणजे स्पाइक प्रोटीनचाच तेवढा पार्ट, हो. असे अनेक पार्ट्स मी त्या व्हॅक्सिन मध्ये टाकणार, बरं. त्याला सब युनिट व्हॅक्सिन असं म्हणतात. आता ही जी सब युनिट व्हॅक्सिन आहे त्यामध्ये ते काय करतात, 16 वेगवेगळ्या पद्धतीचे असे प्रोटीन्स टाकतात हो. आणि सोडतात. आता हे महत्वाचं काय असतं, कारण माणसाला जनरली 6 प्रोटीनचे असे तुकडे जर आपण टाकले बरं. तर 6 मुळे त्याचे लसीकरण चांगलं होऊ शकतं, इम्युनायझेशनचा टेक चांगला होऊ शकतो. मग 14 टाकले तर 16 जर टाकले बरं. तर सर्वसाधारणपणे त्याच्या शरीरामध्ये नक्की इम्युनायझेशन होईल किंवा टेक होईल, हो. हे सक्सेसफुल होईल इम्युनायझेशन हे ठरू शकतं, म्हणून सब युनिट व्हॅक्सिन्स निघाल्या. तर अशा प्रकारचे टोटल यावेळेला आपण 4 नवीन प्लॅटफॉर्म्स व्हॅक्सिन्सचे जे पूर्वी आपण वापरलेले नव्हते हो. हे वापरणार आहे. पण कोवॅक्सिन ही जी व्हॅक्सिन आहे हे पूर्वी माहिती असलेल्या पद्धतीवर आहे, बरं. त्यामुळं असं विचारलं तर आपण जास्त कम्फर्टेबल राहतो. पण आता एक प्रश्न मी सांगतो, हा प्रश्न कोणी विचारू नये की कोणती व्हॅक्सिन चांगली असेल, हो. कारण प्रत्येक व्हॅक्सिनला फायदा आहे, तोटा पण आहे. परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ही निवड करण्यासाठी तुम्हाला दोन्ही व्हॅक्सिन किंवा 3-4 व्हॅक्सिन एका वेळेला अवेलेबल असतील बरं. अशी परिस्थिती नजीकच्या काळामध्ये आपल्याला दिसणार Exactly. नाहीये, कारण सगळ्यांनाच पाहिजे जगामध्ये व्हॅक्सिन. खरं. इतकी व्हॅक्सिनच नाही तर कुठून आणून देणार, ते एखाद दोन गंगा खेडकरजी, फार तुम्ही फार आता होतील. सांगितलेलं स्पष्टीकरण एवढं पुरेसं आहे की आपल्या प्रेक्षकांची आतापर्यंतची ही जी एक मनातल्या कुतूहल असेल व्हॅक्सिन्सच्या बद्दलचं, त्यांच्या लक्षात आलं असेल की सध्या तरी जे उपलब्ध आहे, जे सरकारने आणि तज्ज्ञांनी ठरवलेलं आहे ते घेऊन पुढे जावं. पुढचे पर्याय असतील का, त्याच्यातला बेस्ट असेल का, तर हा न समजणार तुमचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता. अमुक एक व्हॅक्सिन हीच एकमेव परिणामकारक आहे का, हा प्रश्न सध्या तरी विचारायचं कारण नाहीये. सध्या आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं. मी एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर एक थोडासा वेगळा प्रश्न या सगळ्या मान्यवरांसाठी आहे. या मधल्या काळामध्ये कोरोनावर उपचार करणारी म्हणून ज्या पॅरलल उपचार पद्धतींचा खूप गवगावा करण्यात आला, काही प्रमाणात त्याला खूपच प्रसिद्धी मिळाली आणि दावे होते कोरोनावरती ट्रीटमेंट, कोरोनाच्या परिणामांवरती नव्हे, असे सुद्धा दावे झाले. आज या लसीच्या स्टेजमध्ये आपण पदार्पण करत असताना जरा त्याही बद्दल थोडंसं बोलूया. शेवटचा सेगमेंट असेल आपला चर्चेचा. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण कोरोना लस परिषदेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. माझ्या बरोबर 3 गेस्ट आहेत, डॉक्टर गंगा खेडकर, डॉक्टर पल्लवी आणि डॉक्टर तृप्ती. मी जातोय डॉक्टर तृप्ती यांच्याकडे पहिल्यांदा. आणि माझा मगाशी मी ब्रेकच्या आधीच तो म्हणालो तो प्रश्न, डॉक्टर तृप्ती, या सगळ्या काळामध्ये विविध ज्या पॅरलल पॅथीज आहेत, अल्टरनेटिव्ह पॅथीज आहेत, त्यांना सुद्धा मान्यता देण्यात आली होती. काही जणांनी इम्युनिटी बूस्टिंगच्या बाबतीत दावे केले, जे काही प्रमाणात मर्यादित स्वरूपात मान्य करता येतील. तर अनेकांनी अशा प्रकारचे दावे केले की त्याच्याने कोरोना बरा होतो, कोरोनावर विजय, कोरोना बरा होणं, कोरोना विषाणू मारणं वगैरे. आज लसीच्या या टप्प्यामध्ये आपण त्या फेजकडे कसं बघाल परत? यात ना 2-3 पॉइंट आहेत. Okay. एक तर आपल्याकडे अंधश्रद्धा खूप जास्त आहे. आपल्याकडे युरिनपॅथी, स्नेक वेनमपॅथी, सर्व पॅथी असतात. पण एव्हिडन्स जे आहे लोकांना जे आहे की आम्हाला सायंटिफिक स्टडी दाखवा, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध करा. बाप असेल तर दाखवा बाप, नाहीतर श्राद्ध करा. तर ते आहे, आपल्याकडे एव्हिडन्स नाही, तर फक्त व्हॉट्सअप फॉरवर्ड किंवा गुगल मध्ये बघून हो. जे आपण घेतोय. लोकांनी ते करायला घेतले काढ्यावरती काढे घेतले, त्यांना त्याचे त्रास झाले. हो, आणि तेच आहे, कारण की लोकांना वाटलं कोरोनाचं औषध आहे.
आणि लोक हे विसरले की इम्युनिटी ओव्हरनाईट काही बूस्ट होत नसते. हो. इम्युनिटीसाठी आपल्याला वर्षभर प्रयत्न करावा लागतो. एक्सरसाइज, डाएट जे पण आहे. हो. फक्त काही 10 दिवस काढा घेतल्याने कोरोना व्हायरस जाणार असं नाहीच आहे. बरं. तर पुढच्या वेळेला कधी पण असं झालं तर एकदा व्हॉट्सअप फॉरवर्ड किंवा गुगल फॉरवर्ड ते करू नये. कारण की त्यांनी खूप प्रॉब्लेम झाला. आम्ही ते बघितलंय. सो तुमच्या वॅक्सिनमुळे कोरोना एक वेळ बरा होईल डॉक्टर तृप्ती, पण तुमच्या वॅक्सिनमुळे व्हॉट्सअप फॉरवर्ड करणार आणि मिस इन्फॉर्मेशनवरती बिलीफ करणारा आमचा तो व्हायरस मात्र काही क्युअर होणार नाहीये. त्याच्यासाठी अजून वाट पाहावी हे लागेल. सायंटिस्ट नाही आपल्याकडे ना व्हॅक्सिन व्हॉट्सअप वॅक्सिनचे सायंटिस्ट नाहीये. मी पाहिजे डॉक्टर तसे मी scientist. डॉक्टर पल्लवी यांच्याकडे येईन. डॉक्टर पल्लवी, हाच मुद्दा पुढे घेऊन जाताना सिरियस नोट, खरंच माणसांनी असा विचार केला होता की काही विशिष्ट काढे घेतल्याने किंवा नुसती वाफ घेतल्याने, नोझल काय वाफ घेतल्याने ॲज इफ जशी भिंतीला शेवाळं असतं तसा फुफ्फुसाच्या भिंतीला कोरोनाचा चिकटला असतो आणि मग तुम्ही ते वाफ वगैरे घेतल्याने ते, कारण फुफ्फुसामध्ये फक्त वाफ जाऊ शकते, तर तो जसा आपण भिंत अशी खरवडून काढावी तशा प्रकारे कोरोना निघून जाईल याच्यावरती लोक विश्वास ठेवत होते. लोक तशा प्रकारे वाफ घेत होते. आज या बाबतीत आणि या अशा लोकांना घेऊन आपल्याला वॅक्सिनेशन पुढे करायचंय, काय सांगाल तुम्ही? कारण पुन्हा आता दावे होऊ शकतात. एक मान्यवर असे होते की ज्यांनी ऍक्च्युअली असा दावा केला की ही आमची अल्टरनेट पॅथी कोरोना बरी करते. त्यांनी त्यांचं औषध लॉन्च केलं. थँक गॉड की गव्हर्नमेंटने त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आणले आणि त्यांना ते बदलावं लागलं. नाही, व्हेरी ट्रू की हे आहेच. आपल्या देशात तेवढ्या प्रमाणात नाही आहे, पण आहेत. अँटी वॅक्सर हे खूप मोठं कॅम्पेन परदेशात चाललंय की वॅक्सिनेशन हेच एक मोठं फ्रॉड आहे वाटतं आणि जे घेऊ शकतात त्यांना त्याच्यापासून परावृत्त केलं जातं. आणि डॉक्टर तृप्ती म्हणाले, अग्री विथ दॅट, की साधं पॅरासिटामॉल औषध जे आहे तापाचं, ते पण म्हणजे मी इतर फील्डवर टीका नाही करणार, पण माझ्या पतीबद्दल मी हे सांगू शकते की पॅरासिटामॉल जर मार्केटमध्ये यायचं आहे, आता म्हणे वॅक्सिनच्या या ट्रायल्सबद्दल बोलतोय, अशा क्लास 3 ट्रायल झाल्याशिवाय, हजारो पेशंटवर ट्रायल झाल्याशिवाय औषध येत नाही. मी घेतलं, मी बरा झालो, मी माझ्या इम्युनिटीने बरा झालो असेल आणि तो घेतला आणि त्यांनी नाही झालं, हे अनेक्डोटल म्हणतो आला. ह्याला सायन्समध्ये काहीच जागा नाहीये. कारण का आउटलायर सगळीकडे असतात. 100 लोकांना एक गोष्ट दिल्यावर ह्या बाजूचे आणि ह्या बाजूचे 2% लोक राहणारच आहेत. जेव्हा 90% लोकांवर ती गोष्ट परिणामकारक असते तेव्हा ती परिणामकारक असते आणि तो आकडा मोठा पाहिजे, हजारोंचा पाहिजे, तेव्हा ते इफेक्टिव्हिटी मानता येईल. मी काढा घेतला, मी बरं झालं, अरे पण तुला कोरोना झाला होता का? आणि तू काढा न घेताही बरा झाला असशील. आणि हे जे उपाय आहेत ना, मेडिसिनचा पहिला नियम आहे फर्स्ट डू नो हार्म. तर हे स्टीम म्हणणं आहे ना, माझं काही हरकत नाहीये, घ्या, कोरोना जाईल म्हणून नका घेऊ, त्वचेची कांती सुधारेल. म्हणजे ज्याचे हार्मफुल नाहीयेत त्या गोष्टी घ्यायला माझं काही म्हणणं नाहीये. प्राणायाम तर सिद्ध झालेलं आहे. ज्याचे नुकसान नाहीये ते घ्यावं, पण अपायकारक गोष्टी आहेत. काढ्यानी लोकांना पाईल्स झालेले आम्ही पाहिलेले आहेत. आणि कसं केलं आम्ही, म्हणजे इथे एक थोडं मला डॉक्टरांचं क्रेडिट सांगावं लागेल. जेव्हा आम्ही मालेगावमध्ये काम करत होतो तेव्हा समाव तिकडे थोडंसं वातावरण टेन्स होतं आणि लोकांना ॲलोपॅथी बद्दल गैरसमज झाले होते. तर युनानी डॉक्टर्स आमच्याकडे आले, त्यांनी आमच्याकडून समजून घेतलं की काय आपला प्रोटोकॉल आहे. त्यांचं एक वर्कशॉप घेतलं गेलं अनौपचारिक आणि दे डिड इट. सो ज्याच्यावर पेशंटचा विश्वास होता, ज्याच्याकडे तो 15-20 वर्ष जात होता, त्याच्याकडे तो गेला, पण त्याची ट्रीटमेंट सायंटिफिक झाली आणि मालेगावच्या रिझल्ट्समध्ये ते दिसलंय. त्यामुळे त्या बाबतीत समप करत असताना तुम्हाला प्रतिकार क्षमता वाढवायची असेल, तुम्हाला स्वतःच्या सुदृढ आरोग्यासाठी तुम्ही काही वेगवेगळे प्राश घेत असाल, औषधं घेत असाल, आयुर्वेदिक असतील, अन्य कोणती असतील, चांगली गोष्ट आहे. पण जर का त्यांचे दावे कोरोना बरा करणं हा शब्द वापरला जात असेल तर आपण जरा काळजी बाळगली पाहिजे. आणि त्या औषधांच्या भरोशावरती तुमचं आजारपण, जसे सिम्पटम्स कोरोनाशी निगडीत असतील आणि तुम्ही अंगावरती ते काढलं तर ते चुकीचं ठरेल. अलाव मी टू इंटरप्ट, एक गंमत सांगते. आयव्हरमेक्टिनचे औषध आहे, म्हणजे आपण स्वाईन फ्लूच्या वेळी टॅमिफ्ल्यू आलं आणि पटकन परिणाम दिसले. मी मस्करीत खूपदा सांगते की अरे उवानचं औषध पण दिलं पण ते कोरोनावर चाललं नाही, कारण का आयव्हरमेक्टिन ऍक्च्युअली उवानसाठी पण वापरलं जातं. सो वेन ॲलोपॅथी हॅज ट्राईड सच अ स्पेक्ट्रम आणि यट वी डोंट हॅव समथिंग दॅट इज 100% इफेक्टिव्ह, व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? मी अगदी शेवटची काही मिनिटं असतील, मी डॉक्टर गंगाखेडकरांकडे जातो. डॉक्टर गंगाखेडकरजी, लोकांच्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत की आता आमच्यापर्यंत प्रत्यक्ष लस कधी येणार, आमचं लसीकरण कधी सुरू होणार? आता लसीकरण सगळ्यांचं करण्यासाठी सगळ्यात मोठी रेट लिमिटिंग स्टेप एकच आहे, ते म्हणजे तितक्या डोस वॅक्सिनचे अवेलेबल असणं. बरं, आजच्या घडीला काय झालंय, जसं मी म्हणलो 750 कोटी लोकांना लस द्यायची असं जगामधली डिमांड, आणि मॅन्युफॅक्चर करणाऱ्याकडे एवढी कपॅसिटी नाही. तर त्यामुळे हे प्रायोरिटायझेशनची जी एक्सरसाइज झाली की पहिले जोखीमीचे ग्रुप घ्या, मग आता काय होईल, पुढे काय होईल?
पुढे असं होईल की कदाचित ह्या नव्या प्रकारच्या ज्या लसी आहेत की ज्यांना स्केल्ड अप प्रोडक्शन म्हणजे जास्त प्रमाणामध्ये डोस बनवणं हे त्या टेक्नॉलॉजीनी होऊ शकत असेल, हो. त्या जर समजा अप्रूव्ह होत गेल्या तर जसा काळ जाईल तसं माझ्या अंदाजाप्रमाणे पुढच्या 3 महिन्यांमध्ये आपल्याला असं दिसून येऊ शकतं की त्यांनी अप्रुव्हल मिळालेल्या अनेक लसी मार्केटमध्ये यायला सुरू होतील. बरं. परंतु त्यावेळेला सरकार ते देण्याच्या परिस्थितीत असेल का? बरं. ही जर प्रायोरिटीची फेज आपण लवकर कंप्लीट केली हो. तर सरकार नक्कीच देऊ शकेल. समजा सरकार देऊ शकत नसेल तर नेहमी जसं आपण पाहतो की ते लोक अप्रोच होतील मार्केटिंगसाठी हो. आणि मग ते प्रायव्हेट सेक्टर मधनं त्या लसी सुद्धा मिळायला फायदा होऊ शकेल. परंतु एकच म्हणू शकतो की ती स्टेज यायला अजून कमीत कमी 6 महिन्याचा वेळ आहे. बरं. तेवढे 6 महिन्याचा वेळ असल्यामुळे हो. आपण हा विचार करू नये की मला लवकर मिळाली पाहिजे, हो. मी कशी मिळवू शकतो, पण आपण हा विचार केला पाहिजे की मला होणार नाही आजार, बरं. यासाठी मी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर फॉलो केले पाहिजे का? सरकार जे म्हणतंय त्या प्रत्येक बाबीला मी कसा सपोर्ट करणार बरोबर आहे. याचा मी विचार केला पाहिजे. आरोग्य ही सरकारचीच फक्त एकट्याची जबाबदारी नसते. खरं. शरीर तुमचं आहे, आरोग्य तुमचं आहे. तुम्ही पण त्याच्या बरोबर सहकारला जर सहभागी झाला खरं. सरकारला तर कदाचित आपण तो फार मोठा बदल जो आपल्याला पाहिजे तो घडवून आणू शकू. डॉक्टर, आपण हा बदल नक्कीच घडवून आणू आणि त्यासाठी तुम्ही सगळे मान्यवर आहातच आणि तुम्हाला साथ देण्यासाठी माध्यम म्हणून एबीपी माझा सुद्धा आहे. आपण कोरोना काळात कोरोना परिषदा घेतल्या आणि आता एक कोरोना लस परिषदेपर्यंत आलेलो आहे. लवकरात लवकर कोरोना अंतिम पर्व परिषद सुद्धा आपल्याला घेता येईल यासाठी आपण सगळे प्रयत्न करू. तोपर्यंत मात्र जसं महाराष्ट्र शासनाने एक मोहीम सुरू केली आहे मा कसम MAH, मास्क, अंतर राखा, हात धुवा, अशा प्रकारे त्यांनी छान जाहिरात केली आणि सध्या खूप जोरदार प्रसिद्ध आहे. त्यामुळे या 3 गोष्टी मात्र पाळूयात, एकमेकांची काळजी घेऊयात आणि कोरोना मुक्तीच्या दृष्टीने वेगवान प्रवास आपला सुरू करूयात. आज 2 तास आम्ही ही कोरोना लस परिषद घेतली. या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. डॉक्टर गंगाखेडकर तुमचे, डॉक्टर पल्लवी, डॉक्टर तृप्ती, आपल्या सगळ्यांचे आभार आणि बाकीच्या सगळ्या मान्यवर डॉक्टरांचे ज्यांनी वेळ दिला होता आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.